नमस्कार, सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत बेसनाचे मोदक। गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी आपण आज हे बेसनाचे मोदक बनवत आहोत। खूप मस्त बनतात हे मोदक, खूप छान लागतात, चवीलाही खूप छान लागतात आणि बनवायला एकदम सोपे आहेत हे बेसनाचे मोदक। तर चला पटकन रेसिपी सुरू करूया। बेसनचे मोदक बनवत आहोत आपण। बेसनचे मोदक बनवण्यासाठी आता आपण इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी तूप घालत आहे। आता इथे आपण अर्धा कप तूप घेतलेले आहे। तूप आपल्याला कमी जास्त करता येतं, जर थोडं वाढवायचं असेल तर आपण थोडं अजून टाकू शकतो, पण इथे मी फक्त आता अर्धा कप तूप घेतलेले आहे। आता या तुपामध्ये आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे। पहिले इथे मी 2.5 कप बेसन घेतलेलं आहे, चाळून घेतलेलं आहे बेसन। आता इथे 2.5 कप बेसन घेतलेलं आहे आपण, हे तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे कमीत कमी 15 ते 20 मिनिटं। आता मी इथे फक्त अर्धा कपच तूप घेतलेलं आहे। जर मला वाटलं थोडंसं तूप घालूया तर घालणार मी, पण एकदम जास्त तूप वापरायचं नाही आहे। जेवढी गरज आहे तेवढंच तूप वापरायचं आहे। आता इथे आपण बेसन भाजून घेत आहोत। बेसन चांगलं भाजून घ्यायचं आहे। यामध्ये मी अजून 2 चमचे तूप घालत आहे। तूप बेतातच घालायचं आहे, कारण आपण याच्यामध्ये गूळ घालणार आहोत। त्यामुळे मी तूप जेवढी गरज असेल तेवढंच वापरणार आहे। आता हे ना स्लो गॅसवर चांगलं बेसन भाजून घ्यायचं आहे आपल्याला 15 ते 20 मिनिटं। इथे आपण बेसन आता भाजत आहोत। बेसन थोडं हलकं लालसर झालं ना तिथपर्यंत भाजायचं आहे। बेसनच्या सगळ्या गुठळ्या मोडून टाकायच्या। चांगलं बेसन भाजून घ्यायचं आहे, जसं आपण बेसनाच्या लाडूला बेसन भाजतो ना त्याच प्रकारे बेसन हे भाजून घ्यायचं आहे। स्लो गॅसवर भाजायचं, फास्ट गॅसवर भाजायचं नाही। स्लो गॅसवर शक्यतो बेसन भाजायचं। फास्ट गॅसवर भाजलं ना तर पटकन काळं होऊन जाईल, करपून जाईल आणि बेसन भाजणार नाही, कच्चं होईल, कच्चं राहील ते, फक्त ते करपून जाईल। त्यामुळे चांगलं भाजून घ्यायचं। इथे आपलं बेसन चांगलं भाजलं जात आहे, बघू शकता त्याचा हलका कलर बदललेला आहे। 10 मिनिटं मी चांगलं भाजून घेतलेलं आहे स्लो गॅसवर। अजून याला 5 ते 10 मिनिटं मी भाजून घेणार आहे चांगलं। त्याचा वास चांगला दरवळायला पाहिजे पूर्ण घरामध्ये बेसनचा। आता याचा वास तसा सुटलेला आहे, पण अजून मी त्याला 5 ते 10 मिनिटं तरी, कमीत कमी 5 मिनिटं तरी त्याला चांगलं भाजून घेणार आहे। आता इथे बेसन आपलं भाजून झालेलं आहे। 20 मिनिटं आपण बेसन भाजून घेतलेलं आहे, बघू शकता सुटसुटीत झालं आहे त्यामुळे बेसन। आता ह्या ज्या गुठळ्या आहेत ना त्या पण निघून जातील, हे भाजताना होतातच थोडंफार, पण आपण इथे तुपाचा वापर कमी केलेला आहे त्यामुळे। आता इथे बेसन आपलं भाजून झालेलं आहे। यामध्ये सुका खोबरा घालत आहे मी अर्धी वाटी। इथे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी चालेल, पण इथे मी सुका खोबरा वापरलेला आहे बारीक किसून, कारण सुका खोबरा वापरल्याने काय होणार, हे मोदक थोडे जास्त दिवस टिकणार। यासाठी जास्त दिवस टिकावे म्हणून आपण हे सुका खोबरा याच्यामध्ये घातलेलं आहे। हे पण परतून घेऊया। त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालत आहे, जे तुम्हाला घालायचे ते तुम्ही घालू शकता। मी इथे काजू, बदाम आणि पिस्ता घातला आहे थोडाफार। ड्रायफ्रूट्स बारीक चिरून घेतलेले आहेत आणि हे सगळं आता मिक्स करून घेऊया, हलका हलका परतून पण घेऊया याच्यामध्ये। आता हे 1 मिनिट ना परतून घेऊया ड्रायफ्रूट्स आणि सुका खोबरा या बेसनमध्येच। आता इथे सुका खोबरा आणि ड्रायफ्रूट्स आपण परतून घेतलेले आहेत ह्या बेसनमध्येच। 1 मिनिट परतून घ्यायचे। आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत। इथे गूळ पण मी 1 कप घेतलेला आहे। गूळ पण मी बारीक चिरून घेतलेला आहे। गूळ पण तुम्ही अंदाजे घाला, तुम्हाला कमी जास्त गोड पाहिजे असेल त्यानुसार। इथे मी 1 कप गूळ घेतलेला आहे, पण 2.5 कप बेसन घेतलेलं आहे, त्याच्यासाठी 1 कपच गूळ घेतलेला आहे। जर तुम्हाला गोड पाहिजे असेल तर तुम्ही कमी करू शकता, आणि तुम्हाला गोड थोडं वाढवायचं असेल तर तुम्ही गूळ थोडा वाढवू शकता। आता हा गूळ आपल्याला याच्यामध्ये विरघळवून घ्यायचा आहे। गॅस स्लोच ठेवायचा आहे। थोडं कमीच गोड ठेवत आहे, त्याच्यामुळे जास्त गूळ पण नाही घालत आहे। अंदाजे मी एकच कप गूळ घेतलेला आहे। आता हा गूळ ना
चांगला विरघळवून घ्यायचा आहे, याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. गूळ विरघळेल पटकन. स्लो गॅसवर गूळ चांगला विरघळवून घ्यायचा आहे. आपलं बेसन चांगलं गरम आहे, त्यामुळे गूळ पण पटकन विरघळून जाईल. तुम्ही गूळ वेगळ्या कढईमध्ये हे करून घेतला, विरघळवून घेतला आणि नंतर भाजलेलं बेसन त्याच्यामध्ये मिक्स केलं तरी चालेल. पण आपण इथे एकाच कढईमध्ये सगळं करत आहोत, वेगळी वेगळी भांडी करणार नाही आहोत यासाठी. कारण आपल्याला फक्त गूळ विरघळून मिक्स करायचं आहे, त्याचा काही पाक वगैरे करायचं नाही आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यामध्येच घातलेलं आहे. आता हे गरम आहे बेसन, त्याच्यामुळे गूळ पटकन विरघळेल. आपल्या इथे गूळ बऱ्यापैकी विरघळलेला आहे. आपण 1 मिनिट अजून त्याला मिक्स करून घेऊया. आता इथे गूळ आपला चांगला मिक्स झालेला आहे. गॅस बंद करून टाकायचा, जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही, फक्त गूळ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे गूळ मिक्स झालेला आहे, मी गॅस बंद करून टाकलेला आहे. हे आपल्याला थंड करायचे आहे आधी. थंड केल्यानंतर ह्याचे आपल्याला मोदक करायचे आहेत. पण आधी आपल्याला चांगलं थंड करावं लागेल, कारण हे गरम गरम आहे खूप. गूळ फक्त विरघळवून घ्यायचा, जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही, कारण नंतर मग करपू शकतो पीठ. हे गूळ फक्त चांगलं विरघळवून घ्यायचं. आता गॅस बंद केला आहे, थंड करायला ठेवूया. थंड केल्यानंतर आपण याचे मोदक करून घेऊया. आता हे मिश्रण आपलं थंड झालेलं आहे, बघू शकता पूर्ण थंड झालेलं आहे. आता काय करायचं आहे, आता हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून याची पूर्ण पावडर तयार होईल. पल्स मोडवर फिरवून घ्या किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मिक्सरला बंद चालूमध्ये हे फिरवून घ्या. 1-2 वेळा फिरवून घ्या फक्त बंद चालूमध्ये. कंटिन्यू फिरवू नका, कंटिन्यू फिरवलं तर ह्याचं तेल सुटेल पूर्णपणे. त्यामुळे बंद चालूमध्ये हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. अशा पद्धतीने हे मोदकाचं जे मिश्रण होतं बेसनाचं, ते आपण वाटून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही, एकदम दाणेदार झालेलं आहे. एकदम बारीक पण वाटलेलं नाही, दाणेदार वाटलेलं आहे मी. मिक्सरला फिरवून घ्यायचं, पल्स मोडमध्ये फिरवून घ्यायचं किंवा बंद चालूमध्ये 1-2-3-4 वेळा फिरवून घ्यायचं, पण बंद चालूमध्ये करायचं. एकदम कंटिन्यू मिक्सर चालू ठेवायचा नाही, नाहीतर त्याला तेल सुटणार. जे आपण तूप टाकलेलं आहे, गूळ वगैरे घातलेलं आहे, त्याचं तेल सुटणार आणि मग ते पूर्ण पीठ होणार. त्यामुळे बंद चालूमध्ये हे फिरवून घ्यायचं आणि असं हे दाणेदार असं काढून घ्यायचं. बघू शकता पूर्ण दाणेदार असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता याचे मोदक बनवून घेऊया. आता यामध्ये मी थोडीशी वेलची पूड घालत आहे. वेलची पूड नाही घातली तरी चालेल. आता वेलची पूड घातली आहे, हे सर्व मिक्स करून घेऊया. वेलची पूड नाही घातली तरी तितकीच छान चव लागेल, पण आपण सुगंध येण्यासाठी वेलची पूड घालतो. आता हे मिक्स झालेलं आहे चांगलं, वेलची पूड मिक्स केलेली आहे आपण याच्यामध्ये. आता इथे मोदकाचं भांडं घ्यायचं आहे. मी हा मोदकाचा साचा घेतलेला आहे. इथे त्याला तूप लावून घेते. साच्याला चांगला तूप लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये बंद करायचा हा. आणि याच्यामध्ये हे मोदकाचं जे पीठ आहे, सारण आहे, ते भरायचं. पूर्ण दाबून भरायचं आहे. तुमच्याकडे जर लहान साचा असेल तरी त्यात केले तरी चालतील. साचा चांगला दाबून घ्यायचा. आता आपण हा साचा खोलूया. बघू शकता इथे आपला मोदक तयार झालेला आहे. साच्यातला मोदक आहे हा, बघू शकता खूप छान झालेला आहे. आपण तो साईडला ठेवूया. अजून एक मी बनवून दाखवते. हलकं तूप लावायचं, नाही लावलं तरी चालेल कारण आपल्या याच्यामध्ये तूप आहेच. साचा बंद करून घ्यायचा. हाताने घालते त्याच्यामुळे हाताला पूर्ण लागलं आहे. सारण भरूया याच्यामध्ये. हलकं सारण दाबायचं.
सारण आपण भरून घेतले. साचा चांगला दाबून घ्यायचा अशा प्रकारे, जेणेकरून आतमध्ये सारण चांगलं फिट बसेल टाईट. तर तो खोलून घेऊया. हे बघा, आपला हा दुसरा मोदक आहे. आपण सर्व मोदक अशा प्रकारे करून घेऊया. इथे आपले बेसनाचे मोदक तयार झालेले आहेत. बघू शकता तुम्ही, मस्त असे बेसनाचे मोदक आपले तयार झालेले आहेत. खूप छान झालेले आहेत. खूप मस्त लागतात, टेस्टी लागतात, खूप छान लागतात. बाप्पाला नैवेद्याला प्रसादाला म्हणून हे बेसनाचे मोदक आपण आज तयार केलेले आहेत. तुम्ही पण करून पहा आणि नैवेद्याला प्रसादाला बाप्पाला तुम्ही अर्पण करा प्रसाद म्हणून. आणि तुम्ही करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. थँक्यू.